श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूअर्स आहेत, त्यांची एनर्जी पूर्ण चेंज होऊ देत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एनर्जी चेंज होऊ दे. श्री स्वामी समर्थ. एनर्जी चेंज होऊ दे. श्री स्वामी समर्थ. आताचा व्हिडिओ यासाठी आहे की तुमच्या पार्टनरची एनर्जी आता काय आहे, त्यांचे काही बदल झाले आहेत का थोडेफार, किंवा आहे तसेच आहेत जे आधीच मी व्हिडिओ बघितला, म्हणजे सेंड केला होता यूट्यूबला. त्यामध्ये आता त्यांच्यामध्ये काही चेंज झालेला आहे का, आता काही बदल झालेला आहे का, की आहे तशीच त्यांची एनर्जी आहे. आता काय एनर्जी आहे त्यांची. श्री स्वामी समर्थ. एनर्जी काही चेंज आहे का त्यांची. एनर्जी चेंज दिसत आहे बघा. त्यांची झालेल्या गोष्टीचा खूप पश्चाताप होत आहे त्यांना. तेव्हाची एनर्जी आणि आताच्या एनर्जीमध्ये खूप डिफरंट आहे, खूप बदल आहे त्या एनर्जीमध्ये आणि या एनर्जीमध्ये. हे बघा, जस्टिस मिळणार आहे. कुणाकुणाच्या नात्यात रियुनियन होताना सुद्धा दिसत आहे. पर्सनल रीडिंग घेतल्यामुळे काही जणांचे खूप सारे बदल झालेले आहेत. गेलेले पार्टनर परत सुद्धा आलेले आहेत. कुणाकुणाचे कॉल सुद्धा आलेले आहेत. कोण अचानकपणे भेटलेले सुद्धा आहेत. कुणाकुणाचे डिवोर्स झालेले जरी असेल तरी सुद्धा ते परत येऊन रियुनियन त्यांचं झालेलं दिसत आहे. ज्यांच्या घरात प्रॉब्लेम आहे डिवोर्स होऊन, ते सेपरेटमध्ये होऊन आपल्या पार्टनरला घेऊन राहिलेले आहेत असं सुद्धा दिसत आहे. एनर्जी या वेळेस खूप चेंज झालेली आहे. काही सल्ले मी दिलेत काही जणांना, काही नामस्मरण करा किंवा दत्त महाराजांची सेवा करा, किंवा काही अजून मंत्र वगैरे दिला असेल, कोणता विधी सांगितला असेल, ते ज्यांनी सगळ्यांनी फॉलो केल्यामुळे आज काहीतरी एनर्जी खूप चेंज झालेली आहे. त्रास इथं खूपच कमी झालेले आहे. देवदेवतांची कार्ड्स आणि अपेक्षा, होप्स आणि स्वतःमध्ये काहीतरी चेंज केलेला, जस्टिस, या सगळ्या कार्डची एनर्जी पॉझिटिव्ह दिसत आहे. यात एनर्जी निगेटिव्ह म्हणजे 2 कार्ड जास्त निगेटिव्ह आहेत. ही असेल कुणाच्यासाठी जेणेकरून त्यांना अजूनही त्रासात असतील, त्यांना वाटत असेल की माझ्या आयुष्यात कधी चांगल्या गोष्टी येतील, चांगल्या गोष्टी कधी येतील. ही 2 कार्ड अजून सुद्धा तेच आहेत की त्यांचे सोडून गेलेले पार्टनर किंवा त्यांच्यामध्ये आलेले एक विघ्न जे आहे ते अजूनही संपलेलं नाही आहे. त्यांच्या पार्टनरची एनर्जी अजूनही डाऊन फील होत आहे. त्यांची एनर्जी स्वतःचीही असू शकते, असं नाही की त्यांच्या पार्टनरची असेल. त्यांनी जे कनेक्ट या रीडिंगसाठी जर केलं असेल तर ही रीडिंग त्यांच्या स्वतःची सुद्धा असू शकते. त्यांनी स्वतः ज्याबद्दल गोष्टी घडवलेल्या आहेत ते सुद्धा असू शकते, ते सुद्धा असू शकते. पण अजूनही अशी एनर्जी पण एकेकांची दिसत आहे. कोर्ट कचेरीच्या कायदेशीर गोष्टींपर्यंत यांचे रिलेशन जाऊन पोचलेले आहे. ह्या थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे ही एनर्जी तीच दिसत आहे इथे, आणि ती एनर्जी त्यांची दिसत आहे. आणि काही जणांना मी अमावस्येला कुलदेवतेला जाऊन या असं सुद्धा सांगितलं होतं. नारळ ओटी भरून या असं सुद्धा सांगितलं होतं. काही जणांनी ते केलेलं सुद्धा असं दिसत आहे. देवी त्यांच्यावर प्रसन्न आहे. त्यांच्यात काही दिवसातच त्यांची इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. आणि काहींचे पार्टनर परत सुद्धा आलेले आहेत. ते आत्ता त्यांची लाईफ खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. त्यांच्या आयुष्यात एक सेलिब्रेशन आलेलं आहे. छान आयुष्य जगत आहेत. आणि फायनान्शियली कुणाच्या आयुष्यात खूप
नुकसान झालं होतं थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे. ज्या एनर्जी आता आपण त्यांची घेत आहे, जे जे गेलं होतं त्यात आता त्यांनी स्वतः स्ट्रगल करून खूप चांगल्या टप्प्यावरती येऊन ते आता ग्रोथ करत आहेत. झालेल्या गोष्टी पास्टमधल्या सगळ्या सोडून दिलेल्या आहेत. जे आपले पार्टनर गेले होते आपल्याला सोडून, त्यांचा विचार त्यांनी सोडून दिलेला आहे. आले तर आले, नाही तर गेले, असं त्यांची मनस्थिती इतकी स्ट्रॉंग झालेली आहे आणि ते आता बदलत आहे. त्यांच्या आयुष्यात खूप छान ग्रोथ झालेली आहे. त्यांना स्वतःला खूप त्यांनी छान मेंटेन केलेली आहे. अजून अशी आणखी एनर्जी अशी दिसत आहे की तुमच्या पार्टनरांच्या एनर्जी विरोधात तुम्ही सोडून गेलेले ते गेले, पण आता तुम्ही एका नवीन रिलेशनमध्ये आलेला आहात. नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेली आहे आणि कोण असं लग्नाचा प्रपोज स्वीकारताना दिसत आहे, लग्न होताना दिसत आहे, लग्नाची मागणी घालायला जात आहात असं सुद्धा दिसत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता रिअलमध्ये तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टींचा चेंज तुम्ही केला आहे त्याची एनर्जी इथं दिसत आहे. कोणी आता स्वामी समर्थांची जास्त पूजा करत आहे, जास्त स्वामी समर्थांची नामस्मरण करत आहे. त्यांच्या आश्रयाखाली किंवा त्यांच्या नामस्मरणाच्या जोरावरती त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये चेंज सुद्धा केला असेल असं सुद्धा दिसत आहे त्यांच्या लाईफमध्ये. पण निगेटिव्ह गोष्टी अशा आहेत की अजूनही ते त्यातून बाहेर आलेले नाही आहेत. ज्या पास्टमध्ये गोष्टी झालेल्या आहेत, कोर्ट म्हणा, कचेरी म्हणा किंवा त्यांच्यात दुरावा म्हणा, त्यांच्यात भांडण असतील, काही गोष्टी त्यांच्यात चांगल्या गोष्टी पास्टमध्ये ज्या घडलेल्या आहेत त्या तुम्ही अजूनही विसरू शकलेले नाही आहे. अजून आयुष्यात खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत, त्यांच्याकडे तुमचं लक्ष नाही आहे. तुमच्या आयुष्याला एक ग्रहण लागलेलं आहे असंच तुम्हाला फील होत आहे. मला काहीसुद्धा नको, माझं खूप नुकसान झालेलं आहे आणि मला त्या व्यक्तीमुळे खूप खूप त्रास झालेला आहे, असं तुमची अजूनसुद्धा एनर्जी आहे. आणि ह्या गोष्टींमुळे तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही. 2 वाजले, 3 वाजले, तुम्हाला याचा भानसुद्धा राहत नाही आहे की किती वाजले आणि मी विचार करून किती रात्रीचा दिवस होत आला तरी मी अजून जागाच आहे, मी अजून जागीच आहे, असं तुमची एनर्जी इतकी डाऊन फील होत आहे तुम्हाला. तुम्ही त्या एनर्जीमधून अजूनही बाहेर येत नाही आहे. ती व्यक्तीची एनर्जी तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही त्यांना कधी तुम्हाला असं वाटत आहे की ती व्यक्ती मला इतकं त्रास देऊन गेली, ती परत येईल का, असं तुम्हाला वाटत आहे. पण कुणाकुणाच्या तरी आयुष्यात ते परत आलेले आहे, त्यांचं रियुनियन झालेलं आहे, ते आता सुखी लाईफ जगत आहेत. पण माझ्याकडून ज्या कायमचे यूट्यूब चॅनल बघत असतात त्यांची तरी एनर्जी मला इथं चेंज थोडीफार दिसत आहे. आणि अजून ज्यांची चेंज झालेली नाही आहे, त्यांनी काही गोष्टी माझ्या फॉलो केल्या नसतील तर त्या प्लीज करा. आणि जर तुम्हाला याबद्दल काही सल्ला हवा असेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करून तुम्ही बुकिंग करू शकता आणि माझी रीडिंग बघून पर्सनली रीडिंग घेऊ शकता आणि तुम्हाला योग्य तो सल्ला घेऊ शकता आणि रीडिंगसुद्धा करून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला काहीतरी गायडन्स मिळेल, काहीतरी योग्य सल्ला मिळेल, जेणेकरून तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी काहीतरी सपोर्ट मिळेल. श्री स्वामी समर्थ. एंजल्स तुम्हाला सुद्धा गाईड करत आहेत, कोणत्या मार्गावर जायचं, कोणत्या ठिकाणी जायचं. छान आहे एनर्जी. मला तर असं एनर्जी मी काढलेली आहे. तुमच्या पार्टनरची एनर्जी आता काय आहे असं काढलं होतं इथं, पण ही सगळी एनर्जी तुमची दिसत आहे इथं, तुमची एनर्जी इथं दिसत आहे. आता तुम्ही जी एनर्जी इथं देणार आहे तीच मला दिसणार आहे. तीच हे कार्ड्स आहेत ते आपल्याशी काहीतरी कनेक्ट होत असतात, काहीतरी फील होत असतात. जे मी रेमेडी सांगितली होती, जे उपाय मी सांगितले होते ज्या जणांना, ज्या व्यक्तींना, तेच इथं रेमेडी आलेले आहेत. ज्यांनी मला जे सांगितलेलं आहे की ताई मला हा फरक पडला, ताई मला तसं फरक पडला, ताई आमच्यात रियुनियन झालं, ताई माझी गेलेली व्यक्ती परत आली, ताई आमचा डिवोर्स जरी झाला असला तरी मी आता नवीन नात्यात अडकत आहे. अशा काही ज्या गोष्टी पॉझिटिव्ह त्यांच्या आयुष्यात घडत आहेत त्या सगळ्यांचा रिझल्ट इथं दिसत आहे. त्यांनी जे मला रिप्लाय आले होते त्यांचीच एनर्जी इथं दिसत आहे.
अजून काही गोष्टींमध्ये अजून मूव्ह ऑन झालेले नाही आहेत. त्यांच्या आयुष्याला अजून जे ग्रहण लागलेलं आहे, जो त्रास झालेला आहे, ते काय ते विसरू शकलेले नाही आहेत. अजूनही त्या वेमध्ये ते आहेत. त्या त्रासात आहेत. त्या एनर्जीमधून त्यांना वाटत आहे की माझं आता सगळं संपलेलं आहे, सगळं स्टॉप झालेलं आहे, मी इथून पुढे कधीच जाऊ शकणार नाही. एका वाईट गोष्टीने माझं सगळं आयुष्य बदललेलं आहे, असं तुम्हाला कदाचित वाटत असतं, वाटत आहे आत्ता सध्या. पण असं वाटून घेऊ नका. तुम्हाला येत्याला पौर्णिमेच्या दिवशी बघा, कदाचित तुम्ही स्वतःला इमॅजिन करून घ्या की पौर्णिमेला तुम्हाला काही गोष्टींचा त्रास होतो आहे का? डोकंदुखी, अंगदुखी किंवा भांडण अचानक होणे, चिडचिड होणे, एक बाजू अंगाची दुखणे, अर्धं डोकं दुखणे, अशा काही गोष्टी तुमच्या होत आहेत का? स्वप्न कुठलं पडत आहे का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर असं ह्या गोष्टींवर सगळ्या तुम्ही लक्ष ठेवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. मी यावर सुद्धा तुम्हाला पर्याय थोडाफार सांगेन. श्री स्वामी समर्थ. अजून एनर्जी चेक करूयात. तुमची एनर्जी निघलेली आहे. तुमच्या पार्टनरची अजून काही एनर्जी दिसते आहे का आपल्याला हे बघूयात. कारण तुम्ही सगळ्या गोष्टींवर मूव्ह ऑन केलेले आहे. त्यांची एनर्जी तुम्हाला आता परत घ्यायची नाही आहे, नको आहे ते तुम्हाला आता. ज्यांच्या आयुष्यामध्ये आता अजून त्याच ठिकाणी आहे, त्यांचीही एनर्जी आलेली आहे, त्यांच्याही आयुष्यात ग्रहण दिसत आहे. आता तुमच्या पार्टनरची काही एनर्जी दिसत आहे का हे आपण बघूया. तेच कार्ड्स येत आहेत. तुमच्या पार्टनरची एनर्जी काय आहे ते बघूयात. थोडीफार आता आलेली आहे त्यांची एनर्जी. त्यांच्या आता थर्ड पार्टी जी आहे ना त्यांच्यावर खूप अधिकार गाजवण्याचा जस्ट आता हे पण कार्ड मगाशी आलं होतं, बहुतेक मी त्या ताईंची रिडिंग केली होती, त्यात आलं होतं, सॉरी. आत्ताची एनर्जी तुमची आता त्यांची अशी आहे की त्यांना एकमेकांची मत जुळत नाही आहेत, एकमेकांचे जे विचार आहेत ते जुळत नाही आहेत. त्यांच्यात वादविवाद होत आहे, काही गोष्टींवरून खटके उडत आहेत, त्यांना त्रास होताना दिसत आहे. पण काही जणांच्यात तुम्हाला सोडून गेल्यानंतर त्यांना वेगळं होण्यासाठी कोर्टाचा मार्ग धरावा लागत आहे. कायदेशीर गोष्टींनी कारवाई करून त्यांना वेगळं होताना ते वेगळं सुद्धा होत आहेत, हे सुद्धा दिसत आहे एनर्जी. बॅलेन्स नाही आहे अजून त्यांच्यामध्ये, व्यवस्थित बॅलेन्स नाही आहे. आणि त्यांच्या आयुष्यात सुद्धा एक थर्ड पार्टी आलेली आहे. असं नाही आहे की ते त्यांच्या दोघांपैकी कुणाच्याही आयुष्यात असू शकतं, पण थर्ड पार्टी सिच्युएशन त्यांच्या लाईफमध्ये आलेली आहे. आणि यामुळे त्यांच्यात भांडण उडत आहे, भांडण सारखं होत आहे. असंच असतं, तुम्हाला त्रास दिला आहे म्हणल्यावर 100% त्यांना त्रास होणार. चांगल्या मनाने जर नातं जुळत असेल तर ते करावं, दुसऱ्यांना त्रास देऊन जर हे नातं जुळलं तर ते कडेवर जात नाही आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला यावर आता पर्याय काय करायचा आहे. सोल्युशन काय आहे. यस, तुम्हाला असं करायचं आहे की यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी एक व्यक्तिमत्व जे स्वतःचं सिद्ध करेल अशा काही गोष्टींवर ट्रस्ट ठेवूनच वागायचं आहे. खोटं किंवा काही असं नाही, जे चांगलं व्यक्तिमत्व आपलं जे दर्शवल, आपलं चांगलं व्यक्तिमत्व दिसेल अशा गोष्टींवर विश्वास ठेवून त्या मार्गाने तुम्हाला राहायचं आहे, सत्याच्या मार्गाने राहायचं आहे, एकवचनी राहायचं आहे. अशा सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत. श्री स्वामी समर्थ.